सुरू केलं की आपल्याला हे सिलेक्ट कंपनी, लिस्ट ऑफ कंपनीज या पद्धतीनं दिसणार आहेत. आपल्याला नवीन कंपनी क्रिएट करायची आहे, त्यामुळे आपण क्रिएट कंपनीवरती क्लिक करू. क्रिएट कंपनीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन कंपनी क्रिएशन स्क्रीन दिसेल. इथे आपण MG रोड पुणे, स्टेट महाराष्ट्र, 416-115, टेलिफोन नंबर काय असतील ते, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, वेबसाईट, ज्या काही गोष्टी आपल्याकडे असतील त्या गोष्टी आपण इथे द्याव्यात. फायनान्शियल इयर नेहमी 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि 31 मार्चपासून संपतं. 1 एप्रिलला सुरू होणारं फायनान्शियल इयर आपण इथं ठेवलेलं आहे. मात्र बुक्स बिगिनिंग फ्रॉम अशा दुसरा टप्पा किंवा दुसरी तारीख इथं विचारली जाते. ती का विचारली जाते असं बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या मनात येतं. आणखीन कॉमर्सचे स्टुडंट मात्र इथे एक कायम चूक करतात की फायनान्शियल इयर फ्रॉम 1 एप्रिल 2020 टाकतील आणि इमिडिएट पुढच्या तारखेला 31 मार्च. कारण फायनान्शियल 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं, त्यामुळं स्पीडमध्ये आपण इथे 31 मार्च टाकतो. पण प्रत्यक्षात इथं लिहिलेलं आहे बुक्स बिगिनिंग फ्रॉम. म्हणजे टॅलीमध्ये अकाउंट तुमचं फायनान्शियल इयर एप्रिल 20पासून सुरू होणार आहे, पण तुम्ही बुक्स अकाउंटिंग किती तारखेपासूनचं कम्प्युटरवरती करणार आहात हे इथं विचारलं जातं. तर आपण 1 एप्रिलपासूनचंच अकाउंटिंग कम्प्युटरवरती सुद्धा करणार आहोत. काही सिच्युएशनमध्ये असं असतं की आम्ही 6 महिन्याचे अकाउंट्स हे मॅन्युअली केलेले आहेत आणि तिथून पुढचे कम्प्युटरवरती घ्यायचे असतील तर इथं तारीख बदलेल. किंवा आपली कंपनीची सुरुवातच 15 ऑगस्टला आपण ओपनिंग केलेलं असेल तर त्यावेळेला त्या केसमध्ये इथं बुक्स बिगिनिंग फ्रॉम 15 ऑगस्ट येईल. अदरवाईज आपण 1 एप्रिल आहे असंच ठेवणार आहोत. रुपीज करन्सी हे आपण इन्सर्ट केलं की आपली कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली असा मेसेजही आलेला आहे. आणि इथं इमिडिएट काही कॉन्फिगरेशन्ससाठी म्हणून बेसिक क्वेश्चन्स विचारलेले आहेत किंवा सेटिंग आपल्या स्क्रीनवरती आपल्या इझिनेससाठी डायरेक्ट आलेलं आहे की तुम्ही अकाउंटिंग करत असताना मेंटेन अकाउंट्स फक्त करणार आहात का स्टॉक पण मेंटेन करणार आहात. तर आपलं हे पहिलं एक्झाम्पल आहे, आपण फक्त अकाउंट मेंटेन करणार आहोत. त्याच्यामध्ये बिल वाईज डेटा एंट्री करणार आहात का, तर नाही, सध्या नाही करणार. स्टॉक मेंटेन करणार आहात का, तर नाही. GST आहे का, तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये किंवा कंपनी क्रिएट करत असताना आम्ही GST सुद्धा घेणार नाही आहोत. आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण अकाउंटिंग शिकत हे सर्व काही करणार आहोत. तर इथं मी येस केलं की आपली कंपनी क्रिएट होणार आहे. तर मेहता ट्रेडिंग कंपनी